श्री स्वामी समर्थ मंडळी, जय शिवराय। आज 2 दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नाही, कारण थोडासा प्रॉब्लेम झाला होता। मिस्टरांची तब्येत अचानक बरी नसल्यामुळे मला व्हिडिओ टाकता नाही आले, पण तरी पण आता बघूया, नवीन ब्लॉग आलेला आहे। तर ह्याच्यात मी दाखवते तुम्हाला आता बटाट्याची रस्सा भाजी। तर ही मिस्टरांची फरमाईश होती, त्याच्यासाठी मी छानपैकी बटाटे कापून घेतले, कांदा कापून घेतला, शेंगदाण्याचं कूट आहे, आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे आणि थोडंसं आपलं जे भाजकं वाटप असतं ते आहे। आता तेल गरम झाल्यानंतर पहिले मी कांदा टाकला, याच्यामध्ये कांदा टाकल्यानंतर थोडासा म्हणजे तेल गरम होऊन दिलं, त्याच्यानंतर कांदा टाकला, कांदा थोडा 2 मिनिटं परतवला आणि त्याच्यानंतर ह्याच्यात टाकली आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची थोडीशी पेस्ट टाकली आहे, कारण त्यांना बरं नसल्यामुळे त्यांना जास्त तिखट खायचं नव्हतं, म्हणून एकदम जरासं हलकं तिखट मी त्यांना देणार होते। हे परतवून घ्यायचं आणि तुम्हाला माहिती आहे आता कांदा लसूण आपल्याला परतवायलाच पाहिजे, कारण त्याचा जो कच्चा वास असतो तो जर भाजीला राहिला तर भाजीची टेस्ट पूर्ण बिघडू शकते। त्याच्यामुळे हे सर्व मी असं टाकलं आणि हे थोडं 2 मिनिटं अजून भाजून घेतलं, जरा कांदा सॉफ्ट होईपर्यंत। आणि ह्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे नेक्स्ट इन्ग्रेडियंट, ते म्हणजे दाण्याचं कूट। आता माझ्याकडे थोडंसं दाण्याचं कूट होतं, तर तुम्हाला पाहिजे तुम्ही त्यात जास्त सुद्धा टाकू शकता, पण मला जास्त दाण्याच्या कुटाचा वास आवडत नाही कुठल्याही भाजीत। तर त्याच्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत आपलं भाजकं वाटप, जे आपण नेहमी करतो। कांदा, ओलं खोबरं, सुकं खोबरं, आलं आणि लसूण हे आपण भाजून त्याचं वाटप करून ठेवलेलं आहे। मी नेहमीच करून ठेवते, कारण आम्ही प्रत्येक भाजीत वापरतो, मालवणी लोक वापरतातच, तुम्हाला माहीतच असेल। तर आपण हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं, 2 मिनिटं परतवायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे असेल ते मसाले त्यात टाकायचे। मी ह्याच्यात गरम मसाला वगैरे काही टाकणार नाही आहे, कारण ह्याच्यात मी टाकलेला आहे हळद आणि आपला मालवणी मसाला, दुसरं मी अजून काही ॲड केलेलं नाही आहे, जास्त काही मसाले ह्याच्यात ॲड करायचे नाही, कारण जो रस्सा असतो ना तो एकाच मसाल्याचा असतो। बटाट्याची रस्सा भाजी जेव्हा आपण करतो तेव्हा एकाच मसाल्याचा रस्सा असतो, त्यात 10 मसाले पडत नाहीत। आता ह्याच्यामध्ये मी आपले जे मेन इन्ग्रेडियंट आहे बटाटा तो टाकलेला आहे। आता ह्या बटाट्याच्या फोडी कमी जास्त मोठ्या जाड बारीक तुम्ही टाकू शकता तुम्हाला पाहिजे तसं। आणि त्यानंतर ह्याच्यात मी गरम पाणी ॲड केलं, गरम पाणी टाकल्यानंतर बटाटे छान ठिसूळ सॉफ्ट होतात, जसं रस्सा भाजीला लागतं। तर हे अशी माझी आता 5 मिनिटात माझी बटाटा रस्सा भाजी रेडी होणार आहे। आता मी ह्याच्या काढणार आहे 3 शिट्या, हे सर्व व्यवस्थितपणे ढवळून घेतली। आता मी ही जी भाजी केलेली आहे मंडळी, ही 3 लोकांसाठी ओके आहे, म्हणजे पुरेशी आहे। आणि आता ह्याचं पाण्याचं प्रमाण सुद्धा तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला किती रस्सा आवडतो, कारण वाटपाने आणि शेंगदाण्याचे कुटणे हे एनिवेज घट्ट होतंच। आणि बाबूला तर मी हे डब्यात देऊ शकत नाही, त्याच्यामुळे मी वेगळं त्याच्यासाठी असं रताळं छानपैकी उकडून घेतलं होतं। आता हे मी ह्या चाळणीने, जी तुम्हाला खाली चाळणी दिसते त्याच्यामध्ये ते छानपैकी स्मॅश करून घेणार आहे, कारण बाबूला मी देणार आहे आज रताळ्याचे वडे। आता रताळ्याचे वडे करताना हे मी स्मॅश करून घेते, त्याच्यानंतर त्याच्यात आपण साधं गव्हाचं पीठ टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं किंचितचं आणि थोडंसं गुळ किसून टाकायचं। गुळ नाही किसून टाकला तरी चालेल, गुळाचं पाणी टाकलं तरी चालेल, म्हणजे ते फाटत नाहीत रताळ्याचे वडे। तर ते मी केले बाबूला, कारण बाबूला एवढी झणझणीत भाजी सकाळी सकाळी मी डब्याला देऊ शकत नाही। आणि मंडळी एकदम छान गोड असं गोंडस फूल माझ्या झाडावरती उगवलेलं आहे बघा, ही एक कळीसुद्धा आहे, पण आज देवीचा दुसरा दिवस आणि छान फूल आलेलं आहे माझ्या झाडाला। आणि गोकर्णाची सुद्धा 3 फुलं माझ्या गोकर्णाच्या वेलीला आलेली आहेत। तर मला हे बघून खूप छान वाटलं की घरात देवी बसलेली, देवीचा घट माझा बसलेला आहे आणि छानपैकी नैसर्गिक माझ्याकडे ही फुलं आलेली आहेत। मला बाहेरून देवीला फुलं आणण्याची गरज नाही लागली, माळीसाठी तर लागतातच, पण किती बरं वाटतं ना, आपण आपल्या बगीच्यामधली फुलं तोडून देवाला अर्पण करतो, ही फिलिंग खूप छान असते। मला तर प्रचंड आवडतं हे सर्व असं घरगुती, असं छान मोठं फूल बघा किती छान दिसते हे फूल। आणि ही 3 फुलं अशी होती। आता नवरात्रीत तर देवाला आपण हलवू शकत नाही किंवा हात सुद्धा लावायचा नसतो देवाला, त्यामुळे फक्त प्रत्येक दिवशी एक फूल व्हायचं, जो काही नैवेद्य आहे तो दाखवायचा देवीला। आणि छानपैकी मी माळ सुद्धा आज लावलेली आहे देवीची, अशा प्रकारे माळ सोडते मी घटावरती, हे माझं घट आहे। आणि इथे छानपैकी माझ्या शंकराच्या पिंडीवरती मी गोकर्णाची फुलं वाहिलेली आहेत। फक्त दिवा लावायचा, कुठलीच देवाला हात वगैरे लावायचा नाही, कारण देव हे नवरात्रीचे 9 दिवस ध्यानस्थ बसलेले असतात, त्यामुळे त्यांना हात लावलं तर त्यांचं ते ध्यान आपण भंग करू शकतो, अशी आख्यायिका आहे। त्याच्यामुळे छानपैकी दिवा लावून झाला आणि देवीचा दुसऱ्या दिवसाचा नैवेद्य जो आहे तो खडी साखर आणि साखर हे मिक्स करून मी त्यांना देवीला दाखवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मी दुकानात गेली आणि दुकानातून आल्यानंतर मी एका ठिकाणी आलेली आहे, ती म्हणजे माझ्या बाबूच्या शाळेमध्ये गरबा शिकवायला आलेली आहे। तर गरब्याची थोडीशी प्रॅक्टिस मुलांची मी घेत होती, टीचर्ससुद्धा नाचत होते छानपैकी आमच्यासोबत, आणि गरब्याची म्हणजे भोंडल्याची प्रॅक्टिस घेत होती मी। आपला पारंपरिक भोंडला आहे महाराष्ट्राचा, तो आपल्या मुलांना नक्कीच
कळायला पाहिजे, आपली संस्कृती, आपलं मेन डान्स जो आहे हा गरबा नाही आहे तर भोंडला आहे. तर मी त्यांना ते शिकवण्यासाठी गेली होती. आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मम्मीने छानपैकी अशी मसूर डाळीची वाटप घालून आमटी केलेली होती. शिराळ्याच्या शिरांची चटणी केली होती. शिराळ्याच्या शिरा, लसूण, मिरची, मीठ टाकून छानपैकी चटणी केली होती. आणि ही शिराळ्याची भाजी ती मध्ये काय म्हटलं चण्याची डाळ टाकून केली होती. आणि छानपैकी ज्वारीची भाकरी असं मस्तपैकी जेवण घेतल्यानंतर मी दुकानात गेली. आणि संध्याकाळी येताना मी खूप दिवसांनी मोमोज खायला आली. मोमोज तसे मला फारसे आवडत नाहीत, पण कधीतरी क्रेविंग होते. आणि छानपैकी आमच्याकडे छान नवीन दुकान उघडले. आणि खूप लकी आहे मी की त्याच्याकडे शेवटची डिश राहिलेली, तो पटकन द्या बोलला ऑर्डर. त्याची मी पटकन ऑर्डर दिली. तर एकच प्लेट मोमोज फक्त मी आणले होते आमच्यासाठी. खूप दिवसांनी मी हे आणले होते. पेरी पेरी मोमोज होते हे. तर आम्ही असं संध्याकाळी छानपैकी नाश्ता हा एन्जॉय केला. आणि त्याच्यानंतर मी अजिबात जेवली नव्हती. ठीक आहे, एक दीड मोमोज आम्ही खाल्ला होता, पण पोट पूर्ण भरलं होतं. तर थँक्यू सो मच माझा व्लॉग बघण्यासाठी.